तर आज 19 फेब्रुवारी जमलेले सन्माननीय व्यासपीठ तसेच माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे तमाम शिवभक्त बांधवांनो, आज 19 फेब्रुवारी सळसळत्या रक्ताचा, धगधगत्या इतिहासाचा आणि आपल्या सर्व शिवभक्त बांधवांच्या अस्मितेचा सोहळा म्हणजे शिवजयंती. बौद्ध जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशा शब्दात ज्यांचे वर्णन केले जाते त्या युग पुरुष, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मी त्रिवार मानाचा मुजरा करतोय. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक राजा नव्हते, तर एक नव्या युगाचे ते निर्माते होते. ज्या काळात अखंड संपूर्ण महाराष्ट्र हा आदिलशाही, कुतुबशाही आणि मुघलशाहीच्या जात्यात भरडला जात होता, ज्या काळात माझ्या महिला भगिनींची आबरू सुरक्षित नव्हती आणि माझ्या शेतकरी बांधवांच्या घामाचे दाम तिथे लुबाडले जात होते, अशा अखंड हिंदुस्थानात, अशा अंधकारमय काळात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊच्या पोटी जन्म घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि त्या गुलामगिरीच्या जाच्यातून माझ्या सर्व रयतेचे संरक्षण करण्यासाठी एक बुलंद असे स्वराज्य निर्माण केले. माझ्या शिवभक्त बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्याकडे एवढे मोठे सैन्य सुद्धा नव्हते, गड किल्ले देखील नव्हते, पण होते फक्त मुठभर जिद्दी मावळे आणि अंगी होतं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न. आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शत्रूच्या स्त्रीला देखील मातेचा दर्जा दिला जात असे. बेलवाडीच्या मल्लम्मा असो का कल्याणच्या सुभेदाराची सून असो, महाराजांनी नेहमी स्त्रीचा आदर केला. महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावण्याची कोणाची हिंमत नसे. त्यावेळी महाराजांची रयत म्हणजे महाराजांचे स्वराज्य, आणि स्वराज्याला जर कोणी हात लावण्याचा देखील कोणी प्रयत्न केला तर त्याची महाराज खैर करत नव्हते. आज आपण बघतोय त्यावेळेस देखील महाराजांकडे फक्त मुठभर मावळे होते, पण त्या मुठभर मावळ्यांच्या जीवावर आणि निष्ठावंत मावळे असे होते की महाराजांनी अखंड हिंदुस्थान काबीज केला. आज माझ्या शिवभक्त बांधवांनो, आपल्याला फक्त जो स्वराज्याचा दिवा महाराजांनी तेवढ ठेवला होता, तो आपल्याला इथून पुढे अखंडितपणे इथून तेवढ ठेवायचा आहे. आज आपण बघतोय, आपण फक्त शिवजयंती साजरी करतोय, मिरवणुका काढतोय, उत्सव साजरे करतोय, पण शिवाजी महाराजांनी ज्या कार्याला आपलं आयुष्य वाहून दिलं होतं, त्या कार्याची जर आपण प्रेरणा घेतली तर खरी शिवजयंती त्यावेळेस आपण तिथं साजरी करू शकू. ती खरी शिवजयंती आहे मित्रांनो. आज आपण बघतो दाढी राखतोय,
कपाळाला चंद्राची कोर लावतोय आणि स्वतःला शिवाजी महाराजांचा शिलेदार म्हणतोय, पण केवळ बाह्यांगानं छत्रपती शिवाजी महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जर अंतरंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि महाराजांची शिकवण जर आपण भिनवून घेतली तर ती खरी शिवजयंती आणि त्या अर्थी आपण महाराजांना खरी आदरांजली दिली असं आपण म्हणू. उत्सवांसाठी मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे आपण महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा महाराजांनी अख्खं आयुष्य ज्या कार्याला आपलं आयुष्य वाहून दिलं होतं त्या कार्याची जर आपण प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती. बांधवांनो, एवढं बोलून मी 2 शब्द संपवतोय. जय जिजाऊ, जय शिवराय.